श्रीराम नमस्कार. आज 31 डिसेंबर 2020. ज्ञानेश्वरी पसायदान भाग 10. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. आपण या अभंगातल्या ओळींनी दरवेळी या निरूपणाला सुरुवात करतो. तुकाराम महाराज आणि माऊली, अध्यात्मातला बाप म्हणजे तुकाराम आणि अध्यात्मातली आई म्हणजे माऊली. आपण कायम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण ज्याचं ऐकतो, ज्याचं अधिकाराने ऐकतो, तो त्याच उच्च स्थानावर असला पाहिजे. तुकाराम महाराजांचे विचार आणि ज्ञानेश्वर माऊलींचे विचार समाजाला जी शिकवण देऊन गेले आणि या शिकवणीमुळे आज समाज कसं वागावं, कसं बोलावं हे शिकलाय. आपण नुसतं म्हणतो की स्तुती करतो आपण, पण त्या स्तुती करण्यामागं ज्ञान वाटणं हा सुद्धा एक भाग असतो. माऊलींची स्तुती तुकाराम महाराजांनी करणं आणि तुकाराम महाराजांची स्तुती माऊलींनी करणं हे नित्याचंच होतं. पण एका ओवीत आणि एका ओळीत संपूर्ण स्तुती करणं हे फक्त त्यांनाच जमू शकतं जे अधिकारी आहेत. समाजात चाललेली हेळसांडपणा, समाजाने सत्पुरुषांना दिलेली वागणूक ही ज्या काळामध्ये ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांसारखे संत होऊन गेले, तेव्हा समाजाने दिलेली वागणूक ही पचवून अमृत ओकलं. नामस्मरण कसं असावं, सदैव नामस्मरण कसं असावं हे तुकाराम महाराजांनी त्यांच्या स्वतःच्या वागण्यातून समाजाला दाखवून दिलेलं होतं. मुखी केवळ विठ्ठल 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 हे सांगण्याचं कारण असं की ज्या पायरीवर आपण आत्ता उभे आहोत या निरूपणामध्ये, जेव्हा एखादा ईश्वरी अवतार होतो, काही कार्यासाठी अवतार हा घेतला जातो. भगवान विष्णूंनी प्रत्येक वेळी जो अवतार घेतला ते विशिष्ट कार्यासाठी घेतला. शस्त्र हातात घेतलं आणि त्या शस्त्रांनी समोरच्या शत्रूचा पराभव त्यांनी केला, नाश त्यांनी केला. त्याचबरोबर रामायणात जीवन कसं जगावं, मर्यादा म्हणजे काय याचे धडे समाजाला दिले. नीती कशी असावी, व्यवहार कसा असावा आणि चेहऱ्यावरती कायम चैतन्य कसं असावं हे श्रीकृष्ण जन्मामध्ये, श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवान विष्णूंनी समाजाला दाखवून दिलं. ह्या निरूपणामध्ये आपण ज्ञानेश्वर माऊली, भगवान विष्णूंनी माऊलींच्या रूपात जे अवतार धारण केला, तो धारण करण्या अगोदर काय काय स्थिती, काय काय परिस्थिती उत्पन्न होत गेली, निर्माण होत गेली, त्याचा पाया कसा रचला गेला हे आपण पाहत होतो. आणि हे पाहत असताना आता आपण निरूपणाकडे वळू की विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा विवाह तर झालेला आहे आणि एक दिवशी विठ्ठलपंत माडीवर बसले असताना त्यांच्या असं लक्षात येतं की आपला जो उद्देश होता तीर्थयात्रेचा तो आता पूर्ण कसा होणार. आता मी संसारी झालो,
भगवंताने परमात्म्याने मला स्वप्नात येऊन सांगितलं की जिथं थांबलेला आहेस त्यांच्या मुलीशी तू लग्न कर, विवाह कर, कारण तिच्या पोटी मला जन्म घ्यायचा आहे. सासरे सिद्धोपंत यांना जसा साक्षात्कार स्वप्नामध्ये झाला तसाच साक्षात्कार विठ्ठलपंतांना झाला आणि त्यांनी विठ्ठलाचं, परमात्म्याचं म्हणणं मान्य केलं. दिवस सरत होते आणि एक दिवस विठ्ठलपंत माडीवर आले असताना त्यांनी पाहिलं की रुक्मिणी श्रीकृष्णाच्या मूर्तीला मोगऱ्याचा माळ करून घालत होती. विठ्ठलपंतांना वाटलं की कदाचित आपली पत्नी डोळे मिटून ध्यानस्थ असेल, म्हणून ते दरवाजातनं आत येऊन तिथंच थांबले. रुक्मिणीला जाणीव झाली कोणीतरी आलंय आणि तिने मागं पाहिलं तर विठ्ठलपंत होते. विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणाले की क्षमा असावी, मला माहीत नव्हतं की आपण ध्यानस्थ आहात, पण मला नेहमीच प्रश्न पडतो, तुम्ही आपणास विचारू का? आणि रुक्मिणी तेवढ्याच प्रेमात विठ्ठलपंतांना म्हणते की हे काय स्वारीचं विचारणं झालं, तुम्ही विचारा. आणि मग विठ्ठलपंत रुक्मिणींना म्हणतात की आपण असं बसून घ्यावं, म्हणजे आपल्याला मन मोकळेप्रमाणे गप्पा मारता येते. आणि विठ्ठलपंतांच्या मनामध्ये जो प्रश्न होता तो त्यांनी रुक्मिणीला विचारला की आपल्यासमोर रामायण आहे, भागवत आहे, इतर धार्मिक ग्रंथ आहेत, पण आम्ही नेहमी पाहतो की आपण या श्रीकृष्णाला मोगऱ्याचं किंवा सुगंधित फुलांचं माळ करून त्याच्यासमोर उभे राहता, पण वाचन करताना आपल्याला कधी पाहिलेलं नाही. आणि मग रुक्मिणी उत्तर देते की प्रभू रामचंद्रांचं रामायण मी वाचलेलं आहे, पण मला आपण जर स्वामी म्हणाल तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे खूप भावतं आणि मला भावलेलं आहे. विठ्ठलपंत म्हणतात पण असं काय आहे? मग रुक्मिणी विठ्ठलपंतांना म्हणतात की मला माहिती आहे की रामायणामध्ये प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम होते, जीवनामध्ये कसं वागणं पाहिजे, संसार कसा केला पाहिजे, हे प्रभू रामचंद्रांनी समाजाला सांगितलेलं आहे. पण त्यांचा जन्म हा अयोध्येत सुखावह अवस्थेत झालेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर बऱ्याचदा सीतामाईसाठी मी चिंताही पडली होती, हे रामायणात वाचलेलं आहे. शेवटी सीतामातेला समाजाचे सांगितल्यावरनं प्रभू रामचंद्रांना तिला अग्निदिव्याची परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करायला लागलं. काही गोष्टी मला खटकल्या, पण हेच भागवतात श्रीकृष्ण जन्मताच ज्याच्यावरती मरणाचं संकट होतं तरी तो डगमगला नाही. जे कार्य, जे कर्म प्रभू रामचंद्रांनी केलं ते श्रीकृष्णांनीही केलं. श्रीकृष्णांनी तर स्वतःच्या मामाचाही वध केला आणि नुसता वध केल्यानंतर पूर्ण श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये कुठेही तो विचारांमध्ये, दुःखामध्ये गुंतलाय असं कुठंच नाही आहे. केवळ आणि केवळ चेहऱ्यावरती हसू हेच मी आत्तापर्यंत भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर पाहिलेलं आहे आणि वाचलेलं आहे. आणि मी त्यांनी मोहित झाले की मनुष्याला जीवनात संकट जरी असली तरी त्यांनी कायम हसत राहावं. विठ्ठलपंतांना एक मिनटं मनामध्ये प्रश्न पडला की आपण जिच्याशी विवाह केला, मला
विवाह करताना वाटलं होतं परकर पोलक्यात खेळणारी ही छोटीशी मुलगी बघा, तिच्याशी लग्न केलं आहे, ती आज पत्नी आहे, ती तेव्हा मुलगी वाटली होती परकर पोलक्यात खेळणारी. की तिचं ज्ञान एवढं नसेल, पण आज तिचे विचार ऐकून विठ्ठलपंतांनाही एक प्रकारे मानसिक आनंद झाला. आणि तो आनंद अशासाठी होता की त्यांनी जे पैठणला असताना अध्ययन केलेलं होतं, जे शिक्षण घेतलेलं होतं, धर्माचं जे शिक्षण घेतलेलं होतं, आणि त्यांची वैचारिकता अशी होती की जीवनामध्ये आईला जसा मी शब्द दिला आहे तसा कधी जोडीदार लाभला तर तोही वैचारिकतेमध्ये बुद्धीने श्रेष्ठ असावा. आणि आज त्यांना आनंद ह्याच्यासाठीच झाला होता की समोर असलेली आपली पत्नी ही तेवढी सर्वश्रेष्ठ आहे, बुद्धिमान आहे, वैचारिकतेने प्रगल्भ आहे, हे त्यांना विचार करून पाहून हा आनंद झाला होता. पण गंमत असते की जसं इथं ह्या पतिपत्नींचे संवाद चालू होते, परमात्म्याने येऊन सांगितलेलं होतं की मी तुझ्या पोटी अवतार घेणार. सिद्धोपंतांना सांगितलं होतं, उमाबाईंना सुखद आनंद झालेला होता, माझ्या लेकीची कोस परमात्म्याच्या अवताराने भरली जाणार. आणि त्याच वेळी परमात्म्याचं जसं ठरलेलं असतं की मी अवतार घेणार, म्हणजे सुरुवात कशी असते बघा, परमात्म्याने अगोदरच निर्णय घेऊन ठेवला होता. भगवान विष्णू, महाविष्णूंनी आधी निर्णय घेऊन ठेवला होता की मला अवतार घ्यायचा आहे, आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी घडत होत्या. तीर्थयात्रेला निघालेले विठ्ठलपंत अलंकापुरीत जातात काय, 2 आठवडे राहतात काय, सिद्धोपंत बघतात काय, आपला भावी जावई हाच असावा असा मनामध्ये त्यांच्या प्रश्न येतो काय, सर्वप्रमाणे त्यांच्या वैचारिकतेची चाचपणी सिद्धोपंत करतात. आणि विठ्ठलपंत त्यांच्या प्रत्येक परीक्षेत चोखपणे पास होतात. आणि हा म्हणता म्हणता जास्त दिवस न घेता आपल्या मुलीचा ह्या विठ्ठलपंतांशी विवाहही होतो. पण हे पाठीमागं आणि तीर्थयात्रेला निघालेलं एक यात्रेकरू आज माझ्या घरात थांबला आहे, परमात्मा येऊन त्याची पुष्टी करतो आणि सांगतो की ह्याच्याशी लग्न, तुझ्या मुलीचं ह्या मुलाशी लग्न करून दे. म्हणजे कुठेतरी ईश्वरी सत्ता चालू असते, पण ते आपल्याला दिसत नसते. आणि मग ती सत्ता काय आहे ते आपण आज थोडंसं पाहू. अवतार घेणं हे कसं झालं, तर थोडंसं याच्यासाठी आपण त्या परमात्म्याच्या स्वर्गातल्या दरबारात जाऊ. महाविष्णू यांच्या अंमलाखाली, मी मुद्दामून शब्द एवढ्यासाठी वापरतो की आपल्याला ते लक्षात यावं, राजास्थानी सर्वोच्च स्थानी बसलेल्या महाविष्णू सभेमध्ये आपला काय काय चाललंय, काय घडतंय ह्याची विचारपूस करत असतात. आणि तेव्हाच नारद मुनी नारायण नारायण असं म्हणून थेट दरबारात प्रवेश करतात आणि महाविष्णूंच्या बाजूला येऊन उभे राहतात. आणि सर्वांना माहिती असतं की नारद मुनी कुठेही कधीही जाऊ शकतात, त्यांना कोणीही अडवणार नाही, अडवत नसतं. आणि जसे महाविष्णूंच्या पाशी येऊन उभे राहतात आणि वेगळ्या तऱ्हेने त्यांचा ध्वनी हा वेगळा असतो, नारायण नारायण हा नेहमीचा ध्वनी नाही, हे महाविष्णूंच्या लक्षात येतं. आणि ते म्हणतात, नारदा काय झालं. नारद मुनी म्हणतात, आता आपल्याला काय सांगावं आम्ही स्वामी, आणि कुठल्या मुखाने सांगावं. आणि महाविष्णू म्हणतात, काही प्रसंग, काही अडचण, काही संकट पृथ्वी तलावावर ओढवलं आहे का. आपण कायम भ्रमंती करत असता, पृथ्वीवरती काय चाललं आहे हे थोडक्यात आपण आम्हाला सांगावं, असं भगवान विष्णू, महाविष्णू त्या नारदाला आज्ञा करतात.
आणि नारद मुनी महाविष्णूंना म्हणतात की स्वामी, तुम्ही प्रश्न विचारला नसतात तरी मी आज तुम्हाला सांगणार होतो. कारण परिस्थितीच अशी आहे की ते केवळ आणि केवळ आपणच सांभाळू शकता. महाविष्णू म्हणतात, सर्व अलबेल आहे ना, अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली, असा कुठला दैत्य, असा कुठला असुर निर्माण झाला की आपण एवढं तातडीने इथं आलात. आणि मग नारद मुनी भगवान विष्णूंना म्हणतात, एक वेळ असुर दैत्य हा निर्माण झाला असता तर चाललं असतं, पण त्याच्यापेक्षा महाभयंकर परिस्थिती आज पृथ्वी तलावावर ओढवलेली आहे. आणि हे ऐकून अख्ख्या दरबारात बसलेले सगळे देवगण थोडेसे अचंबित होतात की असं काय आहे, असं काय झालं आहे की आज नारद मुनी येऊन स्वामींपाशी, त्या महाविष्णूपाशी एवढ्या चिंताग्रस्त अवस्थेमध्ये येऊन सांगत आहेत. आणि नारद मुनी सांगतात, महाराज, भगवद्गीतेचा जो तुम्ही संदेश लोकांना दिलात, आज त्याच्यामुळे सगळी पृथ्वीवरती थैथयाट माजला आहे. बघा, भगवद्गीतेचा उद्देश श्रीकृष्णाने अर्जुनाला, नारायणाने नराला, सर्वसामान्य लोकांसाठी केला आणि त्यांनी आज थैथयाट मानलाय असं नारद मुनी सांगतात. आणि महाविष्णू म्हणतात की नारदा, असं कोड्यात बोलू नको, काय जे असेल ते स्पष्ट सांग. आणि मग नारद मुनी सांगतात, स्वामी, आपण भगवद्गीता सांगितलीत ती संस्कृत भाषेत सांगितली, देववाणीत सांगितली, पण तेव्हा सांगताना विचार केला नाही की सर्वसामान्य माणसांचं काय होईल. आपला सांगण्याचा उद्देश चांगला होता, पण तसंच आज भांडवल केलं जातं आहे, हे तुम्ही तेव्हा तुमच्या लक्षात आलं नाही. महाविष्णूंना कळेनच झालं की नारद नक्की काय सांगू इच्छित आहेत. थोड्याफार बातम्या आमच्याही कानावर आल्या आहेत असं नारदांना महाविष्णू म्हणतात, पण आपल्याकडनं शहानिशा झाली तर योग्य होईल असं विष्णू नारदांना म्हणतात. आणि सांगतात, आपण स्थान ग्रहण करावं. पण नारद म्हणतात, मला स्थान ग्रहण करण्या इतपतही वेळ नाही. कारण स्थान ग्रहण करण्यात जेवढा वेळ आहे तेव्हा कदाचित त्याच्यामध्ये मी एखादं अक्षर, एखादं वाक्य सांगायचं विसरून गेलो तर अनर्थ होईल. आणि एवढं नारदांचं हे ऐकल्यानंतर दरबार अजूनच त्यांच्या मनामध्ये उत्कंठा वाढते की असं काय आहे, असं मोठं कुठलं संकट आलेलं आहे आता की ज्याचा निपात करण्यासाठी खुद्द परमात्म्याला अवतार घ्यायला लागणार आहे. आणि मग नारद मुनी सांगतात की तुम्ही भगवद्गीता सांगितली, कर्माचा सिद्धांत सांगितलात आणि हे सांगितलंच समाजाला की माणसांनी कर्म करावं, कर्म करताना फळाची अपेक्षा न करता कर्म करावं, असं तुम्ही समाजाला जी शिकवण दिलीत त्याचाच फायदा आज पृथ्वीवरचे ब्राह्मण घेत आहेत, महापंडित घेत आहेत. आणि चुकीचा सल्ला, चुकीच्या उद्देशाने इतर ब्राह्मणांची, इतर वर्णातल्या लोकांची हेळसांड होत चाललेली आहे. इथं ब्राह्मण म्हणजे कोणी जातीवरती जाऊ नये. ज्ञान, जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण, हा ब्राह्मणाचा अर्थ आहे. नुसतं अमुक कुटुंबात जन्म घेतला आणि मी ब्राह्मण, तर तसं नाही. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, त्याला जातपात नसते. ज्याला ब्रह्म माहिती तो ब्राह्मण झाला. आणि मग नारद मुनी म्हणतात की हे महापंडित सर्वसामान्य गोरगरिबांकडनं लुटमार करायला लागले. प्रत्येकाच्या हातामध्ये भगवद्गीतेचं अनुष्ठान आहे, प्रत आहे, लिहिलेलं आहे, पण समाजाला त्यातला अर्थ कळत नाही. कारण जो अर्थ हे महापंडित सांगतात तो स्वतःच्या स्वार्थासाठी सांगत आहेत. आजच घडलेली घटना सांगतो म्हणून नारद मुनी महाविष्णूंना उदाहरण सांगतात. एका शेतकऱ्याकडनी त्याच्याकडे काम करणाऱ्या गड्यांना राबवून घेतो आहे आणि त्याला सांगतो आहे की भगवंतानी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की कशाची अपेक्षा करू नये.
भगवंतानी हे सांगितलेलं आहे, कर्म करताना फळाची अपेक्षा न केल्यामुळे तू फक्त नांगराचं काम कर. फळाची पैशाची अपेक्षा करू नको आणि वारभर कापड त्या माणसावरती, त्या खेडूतावरती, अंगावरती फेकून त्याच्याकडनं अख्ख्या शेत नांगरून घेत आहे. आणि हे सर्व ठिकाणी जुलूम चालू आहेत. जे जे पंडित आहेत, जे जे अध्ययन करतायत, अध्यात्म म्हणून स्वतःचे विचार लोकांपर्यंत सांगतायत आणि त्यांना सांगतायत इतर तुम्ही विचार करायची गरज नाही, तुम्ही केवळ काम करा आणि त्यातनं मिळालेलं द्रव्य आहे ते फक्त माझ्यापाशी द्या. म्हणजे इतर माणसं फक्त दिवसभर काम करतात, त्यांचे कष्ट करतात, पण त्याचं फळ मात्र हे संधी साधू बसून घेत आहेत. समाजामध्ये तुम्ही ज्ञान द्यायला गेलात, पण ते अज्ञान पसरलं गेलं. लोक धर्माधर्मातनं भांडत आहेत आणि त्याचं कारण हे महापंडित आहेत की त्या लोकांना ज्ञान होत नाही. आणि हे ज्ञान न झाल्यामुळे आपण नक्की कुठल्या मार्गाने जावं आणि आपल्याला जे सांगतायत ते महापंडित आहेत असा त्या दुर्बल लोकांचा समज होतो आणि ते बिचारे आपल्याला काहीतरी ज्ञान प्राप्त होतं आहे या आशेने त्यांच्याकडे काम करत असतात. स्वतः लाडू पेढे खाऊन, मिठाई खाऊन दांभिक गुरु जगत आहेत, पण त्यातलं ज्ञान वाटताना हातचं राखून ते समाजाला देतात. समाजाला जर ज्ञान झालं तर उद्या समाज आपल्या विरुद्ध पेटून उठेल ही जाणीव त्या लोकांना असते, म्हणून ते कोणालाही शिकू देत नाहीत. आणि महाराज, ही केवळ तुमची कृती आहे. तुम्ही अर्धवट ज्ञान सांगितलं. आता बघा, नारद मुनी परमात्मा विष्णूला असं म्हणतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने सर्व जगतासाठी भगवद्गीता सांगितली आणि त्याच्यामध्ये नारद मुनी त्या विष्णूला म्हणतायत की तुम्ही भगवद्गीता सांगितलीत आणि पृथ्वीवरती गडबड चालू केलीत. आणि महाविष्णू सर्व दरबारांना सर्वांना वाटतं की काय आहे, नारद मुनी आज जरा जास्तच बोलत आहेत. महाविष्णूंचा अपमान करण्या इतपत शब्द आज नारदाने उच्चारलेले आहेत. पण भगवंताला कळत होतं की नारद मुनींच्या अंतर्मनामध्ये चाललेली तळमळ ही काय आहे हे महाविष्णूंनी ओळखलं. आणि नारद मुनीला ते म्हणाले, नारदा, तू सांगितलंस ते अगदी योग्य केलंस. ह्याच्यासाठी काहीतरी आता ताबडतोब हालचाल करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी असा सर्वसंमत त्या क्षणी दरबारामध्ये निर्णय होतो की महाविष्णू परत अवतार घेणार. आणि अवतार घेताना ब्राह्मणांवर चाललेले अत्याचार महापंडित ब्राह्मणांना नीट जगू देत नाहीत. ब्राह्मणांना त्यांचं ज्ञान शूद्र वैश्य लोकांपर्यंत पोहोचू देत नाहीत, कारण हे महापंडित त्यांच्यावरती बहिष्कार टाकून आहेत. आणि ह्याचा समाजामध्ये चाललेला जो त्रास आहे, जी जनता होरपळत आहे, ह्याच्यासाठी आज अवतार घेणं खूप गरजेचं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण यांनी जे भगवद्गीतेत सांगितलं ते ज्ञान जर या पृथ्वी तलावावरती हाहाकार माजवत असेल तर हे माझंच काम आहे की हे जाऊन मी जे केलंय ते निस्तरायचं. म्हणजे गंमत बघा की भगवान श्रीकृष्णांनी जनतेला, समाजाला भगवद्गीतेतनं अखंड ज्ञान दिलं. पण काही ज्ञानी लोकांनी ज्यांना ते कळलं, त्यांना कळलं की हे म्हणजे आपलं एक प्रकारचं उत्पन्नाचं साधन आहे. उत्पन्नाचं साधन म्हणून त्यांनी त्याचा वापर केला, स्वार्थासाठी वापर केला. आणि समाजावरती त्यांना कायम निरक्षर ठेवलं, पूर्ण ज्ञान दिलंच नाही. आणि म्हणून ही आज परिस्थिती आली. आणि मग महाविष्णूंनी सांगितलं, नारदा, कपिल मुनींच्या अवतारात मी सांख्ययोग सांगितला, श्रीकृष्णाच्या अवतारात मी
कर्मयोग सांगितला. पण आता मी अवतार जो घेईन याच्यामध्ये भक्तियोग सांगेन. कारण परिस्थिती अशी होती की कुठल्या देवाचं नाव घ्यावं हे महापंडितांनी इतर जणांवरती बंधनं घातली होती. केवळ माझंच नाव घ्या, मीच परमेश्वर आहे, असा पगडा त्या महापंडितांनी सर्वसामान्य जनतेवर निर्माण केलेला होता. आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे, कारण हे जर थांबलं नाही तर अधोगती व्हायला वेळ लागणार नाही हे नारदाच्या लक्षात आलं होतं. म्हणून त्यांनी ही तक्रार भगवान विष्णूंच्या पाशी येऊन मांडली होती. आणि मग असा विचार झाला, पण इथे करणार काय? नारद मुनी महाविष्णू परमात्म्याला विचारतात, अहो प्रत्येक अवतारात तुम्ही शस्त्र हातात घेतलं, पण इथं कोणाविरुद्ध शस्त्र हातात घेणार? इथं समाजाविरुद्धचं तुम्ही कोणाला संहार करणार, कोणाचा संहार करणार? आणि महाविष्णू म्हणतात की ह्या अवतारामध्ये शब्द हे केवळ शस्त्र असेल. ह्या अवतारामध्ये मी कुठलंच शस्त्र हाती उगारणार नाही. एका ब्राह्मण कुटुंबातच मी जन्म घेईन असं म्हटल्याबरोबर सगळे अवाक होऊन जातात की एवढं नारद मुनी सांगतायत की किती अत्याचार चाललेत. प्रत्येक धर्मामधल्या ब्राह्मण, शूद्र, वैश्य अशा या सगळ्या ह्याच्यामध्ये इतके अत्याचार चाललेले असतात. आणि हे अत्याचार चालू असताना महाविष्णू म्हणतात की मी ब्राह्मण कुळात जन्मात. आणि सगळ्यांना म्हणतात, महाविष्णू सर्वांना म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, मी ज्या बाबतीत विचार केलेला आहे, मी अशा ब्राह्मण कुळात जन्मात घेईल की जे संन्यासी कुटुंब असेल. त्याला लोक संन्यासी ब्राह्मण म्हणतील आणि त्याच्यावरती बहिष्कार घालतील. आणि जर लोकांनी बहिष्कार घातला नाही तर मी त्याला ते ज्ञान देऊ शकणार नाही. कारण हीच जर सुरुवात आहे हे आपण माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि इथंही सुद्धा प्रत्येक अवतारामध्ये आपण सर्वांनी मला सहाय्य केलेलं आहे आणि इथंच आपण सर्वांनी सहाय्य करायचं आहे. काही जणांनी वैश्य कुळामध्ये, काही जणांनी क्षुद्र कुळामध्ये जन्म घेऊन आपल्याला हे नाटक रंगवायचं आहे आणि हे ज्ञान समाजापर्यंत पोचवायचं आहे. काय अवतार घेण्याआधी तयारी कशी असते बघा, काय तयारी चालली होती. नुसता असा आला आणि ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला तर तसं नाही आहे. तयारी कशी चालली होती, विषय कसा निघाला. आणि एकट्याने होणार आहे का? तर नाही होणार. एकी हेच बळ. सर्व देवदेवतांचे त्याच्यामध्ये सहभाग असणार होते. हे नाटक होतं. आपण एखाद्या नाट्यगृहामध्ये जाऊन रामायण पाहतो. वास्तविक तो रावण स्वभावाने अतिशय चांगला असतो, पण त्याला ते नाटक करताना त्या रावणाच्या भूमिकेत शिरायला लागतं आणि मी किती अत्याचारी आहे हे दाखवायला लागतं. तसं भगवान विष्णू सर्व देवतांना सांगतात, शिवाला सांगतात की प्रथम जन्म आपण घ्यावा त्या कुळात, मग आपल्या पाठोपाठ मी जन्म घेईन आणि मग माझ्यानंतर ब्रह्म जन्म घेतील आणि मग आदिमाता जन्म घेईल. याप्रमाणे आपण अवतार घेऊ. आपण सर्वजण इतर जातींमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने पसरून जावं आणि मग आपण हे नाटक तयार करू. वैश्य, क्षुद्र, इतर काही अजून त्याच्यामध्ये अस्पृश्य, कारण ही त्यावेळी मिटवणं गरजेचं होतं. समाज अस्पृश्यतांना वाळीत टाकत होतं. हे कोण मिटवणार? साक्षात परमात्म्याने येऊन ह्या गोष्टी सगळ्या बाजूला केलेल्या आहेत आणि समाजाला शिकवण दिलेली आहे. ज्ञानयोगामध्ये नामस्मरणाचं महत्त्व काय आहे हे समाजाला कळलं पाहिजे. तेव्हा अवतार घेण्याच्या अगोदर भगवान विष्णूंनी सांगितलं, देवदेवतांच्या पाठीमागं न लागता, दांभिक गुरूंच्या मागं न लागता, केवळ आणि केवळ असं शस्त्र, असं साधन, अशी सहजता, असं अस्त्र सर्वसामान्यांना अगदी ज्ञान जरी नसेल तरी मी हातात देणार आहे, ते म्हणजे नामस्मरण. एवढं घेतलं
की तो माझ्याशी जोडला जाणार आहे. बाकी काही करायची गरज नाही. म्हणजे समाजाला कळेल, पण ते महत्त्व सांगण्यासाठी मला हा अवतार घेणं गरजेचं आहे. आणि इथं भगवान विष्णूंचं अवतार घ्यायचं ठरतं. पण इथं नारद मुनी महाविष्णूंना म्हणतात, आपल्याला किती भोगायला लागेल ह्याचा आपल्याला अंदाज नाही. आणि मग महाविष्णू नारदांना म्हणतात की आत्तापर्यंत सुंदरपणे उपभोगलं, आता थोडेसे भोग बघून पाहू, कारण त्या जीवाशिवाय समाजाला ज्ञान मी देऊ शकणार नाही. आणि इथं मला कुठलंही शस्त्र हातामध्ये घ्यायचं नाही आहे. ज्ञानमार्गाने, भक्तिमार्गाने, हा भक्तिमार्ग, हा भक्तियोग, हा भक्तीचा मेळावा मला प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये, या समाजाच्या विचारांमध्ये निर्माण करायचा आहे, असं सांगून त्या दिवशी दरबारी महाविष्णू थकतात. पुढं काय घडतं पुढच्या भागात पाहू. श्रीराम.